हलक्यावाले बास करा, बंद करा, बंद करा, अरे बंद करा. यानंतर धामणगावचे सरपंच आदरणीय एस के पाटील सरांना मी विनंती करतो की आपण आपले विचार, सर्वच वक्त्याला मी विनंती करतो की आदरणीय भाऊला आपल्याला वेळ द्यायचा आहे, तरी आपले 2-2 मिनिटांमध्ये आपले विचार व्यक्त करावेत अशी मी विनंती करतो. एस के पाटील सर. जेणे पंढरी सारिकाची आपला दामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातीला. आदरणीय व्यासपीठ व लाख मोलाचे समोर बसलेले माझे मित्र, मी क्या राजकीय व्यक्ती नाही, पण मी माझ्या मनातली भावना व्यक्त करण्यासाठी मी बापूला विनंती केली की मी 1-2 मिनटं बोलतो. मित्रांनो, गेल्या 15 दिवसापूर्वी वस्तुस्थिती होती, आपण जवळजवळ 70% त्यांची हे होते, पण आपल्या आमदार साहेबांनी अथक प्रयत्न करून तुमच्या माझ्या जीवावर विश्वास ठेवून आता आपण 50% आलेलो आहे. आपल्याकडं 3 दिवस वेळ आहे. मी काय राजकीय माणूस नाही, पण माझं एक कळकळीचं विनंती, मी प्रत्येक गावात फिरतो, रात्री 10 पर्यंत प्रत्येकाला फोन करतो. आपण 3 दिवस आपापल्या गावात वेळ काढावा, आपापल्या गावातील प्रत्येक मतदाराची भेट घ्यावी. आपल्या अर्चनाताईची सक्षमता, भाऊंचं कार्य याचा आपण जाणीव करून द्यावे लागेल. का तर भाऊंना मी जवळजवळ 3 वर्ष झालं सरपंच आहे. त्यावेळेस भाऊ मला सारखे, माझे भाऊची सारखे हे व्हायचे, भाऊ हे असं करावं लागतंय, ते तसं करावं लागतंय, बबनदादाने एवढा निधी आणला. तर भाऊ मला म्हणायचे, सरपंचची माझी कुरिलेटर पॅड न्या. भाऊ मला म्हणायचे, तुमच्या पार्टीची 60%, माझ्या पार्टीची 40%. एवढं मोठं मन करून त्यांनी मला 2 वर्ष सांभाळलं. पण मित्रांनो, भाऊचं माझं मिलन हे मी नाही घडवलं किंवा भाऊने नाही, हे आमचं मिलन हे बोधले महाराजांनी घडवलंय. हे तुम्हाला सांगणं माझं काम आहे. कुठल्याही गोष्टीला योग्य वेळ यावी लागती. ती योग्य वेळ आता भाऊच्या आणि ताईच्या माध्यमातून आलेली आहे. आपण बेसावध राहू नका. 50% 70%वर आपण कसं जायचं, हा 3 दिवस आपल्याला अत्यंत म्हणजे महत्त्वाचे दिवस आहेत. 3 दिवस प्रत्येकाने जुने नवे वाद नाना कुणी काढू नये. आपण 10 तारीख झाल्यानंतर भाऊना मी स्वतः प्रत्येक गावात घेऊन येतो, आपले वाद मिटवू. पण या 3 दिवसात प्रत्येकाने हातात हात घालून काम करावं लागेल, एवढी माझी कळकळीची विनंती आहे. आणि मी सांगतो, आपण संताच्या नगरीत आहे. संतनाथ महाराज म्हणते, तुकाराम महाराज म्हणते, प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गळे. एवढे बोलून मी माझे विषय संपवतो. फक्त आपण 7 तारखेच्या पुढं ज्यावेळेस आपण हे होईल झाल्यानंतर 10 बहुनाथ ताईन आपण सर्व आपल्या अडचणी मानू, पण सर्व मतभेद विसरून एक जीवानं उद्यापासून कामाला लावावं, एवढी संतनाथाची शपथ घेऊन सगळ्यांनी ठरवावं. एवढं बोलून मी माझे विचार संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो अरुण भाऊ कापसे यांनी आपले विचार 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावेत. यानंतर वैराग नगरपंचायतीचे उपनगर अध्यक्ष आदरणीय निरंजन भूमकर मालक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. सैपान शेख यांनी व्यासपीठावरती यावं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले बार्शी भागाचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत, आपल्या उमेदवार आपल्या मोठ्या भगिनी अर्चनाताई पाटील, संतोषराव लिंबाळकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले विजयाचे सर्व शिल्पकार. खरं तर ही सभा आपली लोकसभेची सभा आहे, पण भाऊ काल इथं एक हरियाणाऱ्या येऊन बोलून गेले की जणू काही पंचायत समिती आणि झिडपीची सभा आहे. त्याच्यामुळं आता मला बी बोलावं लागेल, कारण ही हरियाणाऱ्याची जोड हलगी वाजली की ह्यांच्या अंगात येते. वाजली हलगी की ही लागली उड्या हाणाला. अहो, ह्यांना वैरागच्या जनतेने ह्यांची नैतिकता आहे का मला सांगा तुम्ही.
ज्यावेळेस आता ही काल म्हणले इथं एक जण हऱ्या की कैलासवासी नानाचं नाव घेतलं पेपरमध्ये जाहिरात आहे का. अरे तुला काय नैतिकता आहे. तू ज्यावेळेस नाना होते त्यावेळेस काय बरोबर आहे का. नाना हयात असताना जी फुटला. नाना मग तिथे जाऊ नको जाऊ नको गबू गबू केळं खायची होती पण फुटला तिथनं. म्हणजे जरा तर आपल्याला काहीतरी लाज लज्जा शरम अब्रू पाहिजे का नाही. आणि तुम्ही नाव घेता नानाचं. अरे काय चाललंय. म्हणजे जरा तरी नैतिकता पाहिजे. बर तिथनं आला इथं दूध डेअरीचं सदस्यपद दिलं. त्याच्यानंतर झेडपीला राष्ट्रवादीतनं उभा केलं. लक्षात घ्या मंडळी. झेडपीला राष्ट्रवादीतनं उभा केलं. जी माणूस आमच्या आजीनं इथं एक 10 नंबर वार्डातून ह्याला पाळलंय 80 वर्षाच्या आजीनं. म्हणजे आणि ती जिल्हा परिषदला उभारला. निवडून कोणामुळे आला तू. तिथं खाली कोण होतं पंचायत समितीला. निरंजन बुमकर होता म्हणून निवडून आला तू. आणि तू मला शानपण शिकवायला निघालायस. म्हणजे ही झालं जिल्हा परिषद. त्याच्यानंतर ग्रामपंचायत झाली. ग्रामपंचायतला बी काय झालं आमची 11 आली. त्याच्यानंतर माझ्याकडे ही हऱ्याणारे आली. मी खोटं सांगणार नाही. संतनाथ महाराज शपथ येऊन सांगतो. ही हऱ्याणारे आली. ह्यानी मला म्हणली की आता ही मला म्हणलं हऱ्या की भाऊ ही मला म्हणलं की तुम्ही आता या इकडं उभा राहा. आईला मला काय ओबीसी सीट आहे. मी काय तुमचा प्रचार करणार. आपण 2 जण मिळून जिल्हा परिषद लढवले. मी लढवले. तुम्ही पंचायत समिती भावासारखं लढलोय. आणि आता तुमची आई माझी आई वेगळी नाही. आपण लढू. पण ही इतक्या म्हणजे इतक्या ह्यांच्या मनात वाईट आहे. वर्ण तर काळा हायच आहे आतनं बी काळा आहे. ह्यानं इकडं आलो. आईला तिकीट मिळालं. काय नाही बराबर ह्यांनी आतनं फोन करायला चालू केले. मतदान देऊ नका मतदान देऊ नका. ही झालं जिल्हा परिषदचं. त्याच्यानंतर आई आली निवडून. ह्याच्या अशी किती ओरडली कुत्री भुकली तर काय उपयोग नाही परत. त्याच्यानंतर परत इकडं राष्ट्रवादीतनं काही जण निघून गेले. मी काय आमच्या मंडळी सगळी म्हणले तुम्ही राष्ट्रवादीतच थांबा. मी राष्ट्रवादीत थांबलो. ही बी राष्ट्रवादीत आला तिकीट मागायला. मग उपड्याची काही लोक इथं असतील. सुरडीची लोक असतील. काळेगावची लोक असतील. ह्यांना विचारा. तिथं पहिल्यांदा आम्ही म्हणजे तिकीट मिळायच्या आधी प्रत्येक गावागावात आम्ही गेलेलो. त्या गावात गेल्यावर पहिल्यांदा मी भाषणाला उठायचं की बाबा तिकीट कुणाला का मिळालं. मला मिळालं मी आहे. मकरांना मिळालं त्याच्यासोबत मी राहणार. ह्या देवाची शपथ येऊन सांगतो. अरे ही बी तसंच म्हणायचं. ह्याने बी कडछापता खाल्ल्या. आणि तिकीट मिळालं मला की दुसऱ्या दिवशी तिघाल्या स्टेजवर. म्हणजे काय चाललंय. आणि तुम्ही आम्हाला छानपण शिकवता. खरं तर बहुनी बरं ती झालं. त्यानंतर नगरपंचायतला आली. नगरपंचायतला कुठं होता तिकडून इकडं आला. दादा बरोबर आहे का. पण भाऊ बी हुशार. भाऊनं बरोबर त्याला तिकीटच दिलं नाही. परत इकडं म्हणजे किती उड्या हाणतो इकडून तिकडं तिकडून इकडं माकड्यासारख्या. परत इकडं उभारला. इथं उभारून वैरागची जनता हुशार आहे. वैरागच्या जनतेनं काय दाखवायची दाखवलं तुम्हाला सुद्धा माहित आहे. म्हणजे अशा माणसावर तुम्ही बी किती विश्वास ठेवावा ह्याचं भान राहिलं पाहिजे. दुसरा एक नाऱ्या तुम्ही जात आता इथनं संतात महाराज दर्शन घ्या. टेकनाथ महाराजाच्या डाव्या साईडची जमीन हाणली. देवाची जमीन सुद्धा हाणली त्यानं. त्याचं डिपॉझिट जप्त झाले. अशी ही मंडळी आहे. तर माझी एक सगळ्याला विनंती आहे की अशा मंडळीवर आपण विश्वास ठेवू नये. दुसरा मुद्दा तुम्ही विकासाचं बोलताय. विकासाचा निधी आतापर्यंत जवळपास 12 कोटी रुपये आलेला आहे निधी. जो नगरपंचायत झाल्यापासून सन 21-22 मध्ये 3,70,00,000 त्याची नाव वाचतो. लोकशाही अण्णाभाऊ साठे नगर सुधार योजना कॉन्क्रीट गटार रस्ता 78 लाख. लोकशाही अण्णाभाऊ साठे नगर वस्ती सुधार योजना मातंग समाज मंदिर रोडच्या कडेला जाय 84 लाख रुपये. लोकशाही अण्णाभाऊ साठे सुधार योजना कॉन्क्रीट गटार 96 लाख. तसंच 22-23 मध्ये 2,96,00,000 रुपये आलाय.
ह्यात सुद्धा कॉन्क्रीट रोड कॉन्क्रीट गटर आहेत. 23-24 मध्ये 4.5 कोटी जवळपास निधी दिला बहुनी. हा निधी कॉन्क्रीट रस्ते कॉन्क्रीट गटारी आणि दलित वस्ती मशानभूमीसाठी 70 लाख रुपये निधी तिथं दिलेला आहे. आणि ह्याच्या प्रमाणित पत्रकारला पाहिजे असतील तर ही प्रमाणित, म्हणजे उगं खोटं आम्ही बोलणार नाही. ही म्हणतंय काय विकास काय केला, अरे ही बघ म्हणावं. परत मुद्दा काढला ह्याने कारखाना. तू ज्यावेळेस सभापती होता त्यावेळेस एकदा तर कारखान्यासाठी झटलाय, आम्ही झटलोय. आणि आता ह्या सगळ्या लोकांदेखत मी सांगतो की कारखाना चालू होस तर आम्ही गप असणार नाही. आणि बहुबीत असा शब्द दिलेला आहे, बहुबी शब्दाला पक्के आहेत. वैरागचा कारखाना हा इलेक्शन झाल्यावर, कारण मला माहित आहे माझ्यासमोर बहुनी परिचारक मालकाला सुद्धा फोन लावला. त्यानंतर परिचारक मालक म्हणले की हा कारखाना जरा अडचण येईल. भाऊ म्हणले की बाबा मी फडणवीस साहेबाला बोलतो. त्यांनी लगेच फडणवीस साहेबाला फोन लावला. फडणवीस साहेब म्हणले काय काळजी करू नका, मी सांगतो त्यांना चालू करण्यासाठी. कारण त्याच्यावर जवळपास 15 ते 13 कोटी रुपये कर्ज आहे आणि तो बँकेकडे गहाण आहे कारखाना. परत बहुन त्यातनं एक मार्ग काढलाय की तिथं MIDC बी झाली पाहिजे. MIDC जवळपास 215 150 एकरमध्ये MIDC, 75 एकरमध्ये कारखाना. तर तिथं जर MIDC झाली तर आपल्या वैराग भागातील तिथं सर्व मुलं कामाला लागतील, त्यांना उद्योगधंद्याला जमीन मिळेल. ह्याचा बी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, बहुनी आतापर्यंत 4000 कोटीचा निधी आणलेला आहे. मी स्वतः बहुसोबत मंत्रालयात गेलो असता मी 10 वेळा सांगितलंय की ज्यावेळेस फडणवीस साहेबाच्या ऑफिसमध्ये गेलो आम्ही त्यावेळेस 5-6 आमदार आमच्या पुढे होते. प्रत्येकाचं पत्र फडणवीस साहेब वाचून बघत होते. पण ज्यावेळेस बहुचं पत्र आलं त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट सही केली. म्हणजे एवढं वजन तिथं आहे. आणि येत्या काळात बहु तर शब्द देतीलच, पण बहुला एक माझी विनंती आहे की बहु तुम्ही 200 नाही 5000% कारखाना आणि वैराग पाणी पुरवठा मंजूर करावी काही करून. एवढंच मी या निमित्त बहुला सांगतो. दुसरी गोष्ट, ह्यांनी म्हणले की गाळ्याचं भाडं वाढवलंय. अहो गाळ्याचं भाडं ही यादी आहे. सन 7-8 ला 6000 भाडं होतं. परत 12-13 ला 10800 केलं. 17-18 ला 16800 केलं. आणि जवळपास 2023 ला आमच्या मीटिंगमध्ये ठराव झाला भाडेवाढीचा. 2023 पासून आजपर्यंत भाडं वाढवलं नव्हतं, पण मॅडमनं आचारसंहितेच्या काळात ह्या ठरावाचं 24च्या अन्वये भाडं वाढवलेलं आहे. सगळे गाळेधारक आल्यावर भाऊ मी गाळेधारकाला म्हणलं की बाबा आपण जर आता मॅडमनं वाढवलंय ह्याला अपील कलेक्टरकडे आहे, कलेक्टरकडे आपण जाऊ, भाऊला सांगायला लावू, त्यातनं मार्ग कसा कायद्यातनं निघतंय त्याप्रमाणे आपण भाडेवाढ कसं कमी करता येईल, जी डबल केलंय ती कसं करता येईल आपण बघू. कारण आचारसंहितेत काय करता येत नाही म्हणून ती राहिले. इलेक्शन झालं की बहुला घेऊन कलेक्टरकडे जायचं, कलेक्टर काय म्हणते त्याच्यावरती निर्णय होईल आपल्याला कसं कमी करायचं. पण ही मंडळी दिशाभूल करतात. ह्यांनी सांगितलं की ही दोघं आता एक झाले. काय सोसायटीला कोण एक झालं? दादा बरोबर आहे का? हा माझ्याकडे आले सोसायटीला काय मंडळी आपण एक करू. मी म्हणलं जमत नाही, काय व्हायचं होऊ दे. परत दादाकडे गेले, दादाचे पाय धरले, तवा दादा चालतात. आणि आताच काय निरंजन मुंडकर दादा एक झाले तर काय झालं तुम्हाला पोटात दुखालं काय तुमच्या? हा म्हणजे काय जरा तर ह्यांनी काय बी केलं तर चालतंय. आणि आम्ही पक्ष राष्ट्रवादी, जिल्हा परिषद राष्ट्रवादी लढवली, नगरपंचायत राष्ट्रवादी लढवली, आता सुद्धा घड्याळ चिन्ह आहे. युतीचा धर्म आम्ही पाहतोय, दुसरं काही नवीन करत नाही. आम्ही घड्याळ्या चिन्हावरच ताई उभा आहेत. आम्ही घड्याळाचा प्रचार करतोय आणि ही युती आहे. ह्याच्यामुळे कुणी सुद्धा मनात काही शंका आणू नये. आणि माझे सगळ्याला हातून विनंती आहे की आपल्या मोठ्या बहिणी अर्चनाताई पाटील ह्या घड्याळ चिन्हावर उभा आहेत, त्यांना जास्तीत जास्त मतदान करून घड्याळ पुढचं बटन दाबावं हीच नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद मालक. यानंतर मी विनंती करतो तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय संतोषदादा निंबाळकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय विनायक आबा देशमुख, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजभाऊ रमेश अण्णा पाटील, निरंजन मालक गुंकर, केशव बापू बोबरे, त्रिंबकभाऊ कापसे, मोहन अण्णा, अरुण भाऊ कापसे, सर्व स्टेजवरील आणि आपल्या उमेदवार अर्चनाताई पाटील आणि स्टेजवरील सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीसाठी आपण सगळेजण या ठिकाणी आले आहात. वास्तविक पाहता आजची ही निवडणूक तुमच्या आमच्या भविष्याची आहे, तुमच्या आमच्या जीवाभावाची आहे आणि या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपण अर्चनाताईला घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून कसं निवडून द्यायचा येईल ते बटन दाबून भरपूर मताने विजय केला पाहिजे. काल या ठिकाणी सभा झाली. सभा होत असताना या ठिकाणी विरोधकांनी टीका टिप्पणी केली, परंतु ही निवडणूक वैयक्तिक कुणावर टीका टिप्पणी करण्यासारखी नव्हती. ही निवडणूक देशाची आहे. ही निवडणूक आपला देश सांभाळणारे मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. काल नानांबद्दल राजभाऊ बद्दल ते बोलले, परंतु प्रामाणिकपणे मी आपल्या सर्वांना सांगतो, संतनाथ महाराजांची शपथ घेऊन सांगतो, ज्यावेळेस मार्केट कमिटीचं निवडणूक झाली, ज्यावेळेस चेअरमन झाले, चेअरमन झाल्यानंतर मिरवणूक व्हायच्या अगोदर राजभाऊ तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की वैराग मार्केट कमिटीला नानांचं नाव द्यायचं आणि त्याप्रमाणे वैराग मार्केट कमिटीला नानांचं नाव दिलं आणि पहिला ठराव मार्केट कमिटीमध्ये कुठला असेल तर नानांचं नाव द्यायचा ठराव हे राजभाऊने मांडलं. कारण नानांबद्दल राजभाऊच्या मनात काय, नानांचं राजभाऊ बद्दल काय मत होतं ही राजभाऊ कुणी आम्हाला शिकवू नये. नाना असताना आम्हाला काय त्रास झाला, माझ्या पोराला काय त्रास झाला, नानांना काय त्रास झाला हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे. निरंजन मालक निश्चितपणानं निरंजन मालकाचं आमचं राजकारणात निश्चितपणानं वैर आहे, परंतु इलेक्शन झाल्यानंतर वैर बाजूला ठेवून या गावाच्या विकासासाठी, या गावाच्या कल्याणासाठी आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जर राजकारण म्हणलं तर या गावचा विकास होणार नाही. आज निरंजन मालक मला तुम्ही सांगा की राजभाऊने आपल्याला 10 कोटी रुपये दिले. जर राजभाऊ आमदार आहेत, राजभाऊची सत्ता आहे, या ठिकाणी निरंजन मालकाची नगरपंचायत आहे. जर राजभाऊच्या मनात काय वाईट असतं, माझ्या मनात जर काय वाईट असतं तर 1 रुपयाचा निधी आम्ही या ठिकाणी मिळवून दिला नसता. कारण या गावातली प्रत्येक जनता आपली आहे, या गावातला प्रत्येक माणूस आपला आहे. राजकारण कुठल्याही ठिकाणी करायचं नसतं की जेवढं काय या गावासाठी विकास करता येईल तेवढा निश्चितपणाने आपण या ठिकाणी केला पाहिजे. आज आपल्या समोर फार मोठा प्रश्न आहे. राजभाऊ वास्तविक पाहता ही एवढा चौक आहे, या चौकाशिवाय या वैराग मध्ये कुठेही व्यवहार होत नाही. बरोबर आहे का मोहनांना? खालच्या दुकानदाराचा काय काय वेळेस दिवसाला या ठिकाणी भवानी सुद्धा होत नाही. ही परिस्थिती वैरागची आहे, ही परिस्थिती वैरागची आहे. ही वैरागची परिस्थिती आपल्या सगळ्याला माहित आहे. मागं राजकारणामध्ये काय झालं मला त्याचं देणं घेणं नाही, परंतु 30-35 वर्षामध्ये तुमचा आमचा सत्तेचा कधी संबंध नव्हता. राजभाऊ आपण सत्तेमध्ये कधी होतो, राजभाऊ तुम्ही आम्ही जन्मल्यापासून सत्तेचं आपलं कधी समीकरण जमलं नाही, परंतु या 1.5 वर्षामध्ये सत्ता काय असते हे राजभाऊने आपल्याला दाखवून दिलं. आज आपण 2,500 कोटीचा निधी म्हणतो, परंतु 2,500 कोटीचा निधी नाही, 4,000 कोटीचा निधी आज राजभाऊने आपल्या भागामध्ये या तालुक्यामध्ये दिला. आज या व्यापाऱ्याची परिस्थिती बघा, शेतकऱ्याची परिस्थिती बघा, तरुण बांधवाची परिस्थिती बघा. आपल्या भागामध्ये द्राक्ष जास्त प्रमाणात आहेत, द्राक्षाची आवक जास्त प्रमाणात आहे. हा दूरदृष्टिकोनचा राजभाऊने समोर ठेवून या ठिकाणी कोल्ड स्टोरेज काढलं. या कोल्ड स्टोरेज काढल्यानंतर या भागातील
प्रत्येक द्राक्षदारांना या ठिकाणी कोल्ड स्टोरेज मध्ये द्राक्ष आणायचे, या ठिकाणी निलाव करायचा, या ठिकाणी पैसे काय असेल ती घ्यायचे, उचल काय पाहिजे ती घ्यायची आणि मार्केट कमिटी त्याला सहकार्य करणार. आपल्याला सांगलीला जायचं, तासगावला जायचं, हा वेळ वाचला, पैसे वाचले. ही दूरदृष्टिकोन कुणाचा आहे? आज मी प्रत्येकाला सांगतो की ही निवडणूक या वैराग आणि वैराग भागाची फार महत्वाची निवडणूक आहे. आज अजितदादांनी राष्ट्रवादी म्हणून अर्चनाताईला उभा केलंय. राणादादाच्या पत्नी अर्चनाताई आहेत. राणादादावर फार मोठी जबाबदारी आली, अर्चनाताईवर फार मोठी जबाबदारी आली. राजेभाऊ तालुक्याचे नेते आहेत, राजेभाऊवर फार मोठी जबाबदारी आली. राजेभाऊ, कारण आम्ही तुम्हाला काम सांगत असताना, आम्ही तुमच्याकडून काम करून घेत असताना आम्ही सुद्धा प्रत्येकाने या गावातल्या या भागातल्या प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. ही राजकारण बाजूला ठेवा. आज आपल्या मागच्या पिढीचा काय झालं ह्याचा विचार करा. पुढच्या पिढीचं भवितव्य काय ह्याचा तुम्ही विचार करण्याची या ठिकाणी वेळ आली. तुमच्या आमच्या लेकरा बाळाचं काय होणार आहे? आज या गावची परिस्थिती काय आहे? आवक काय आहे? आज आपलं चलन किती चालतंय? या चौकाशिवाय दुसरीकडे कुठेही बाजारपेठमध्ये चलन चालत नाही. त्यासाठी आपल्याला कारखाना करण्याची गरज आहे. आपल्याला MIDC करण्याची गरज आहे. कॉटेज हॉस्पिटल करण्याची गरज आहे. 50 कोटीची पाणी पुरवठा द्यायची कबुली त्या दिवशी फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. कारण एवढी मोठी कामं करत असताना त्या ठिकाणी राजभवनी यादी वाचून दाखवली. यादी वाचून दाखवल्यानंतर फडणवीस साहेबांनी सांगितलं की राजभाऊ, तुम्ही जी सांगसाल ती यादी आम्हाला मान्य आहे. ह्याच्यातली 100% यादी आम्ही मान्य करतो. कारण आपण या अगोदर राजभाऊला मत दिली होती. मताच्या रूपानं ज्यावेळेस राजभाऊकडे 1.5 वर्ष सत्ता आली, 400 कोटीचा निधी आपल्याला दिला. या 400 कोटीमध्ये साठवण आलं, सुरडीला दिलं, मालेगावला दिलं, संगमनेरला दिलं, रोळगावला दिलं, लाडवड्याला दिलं. आज त्या भागाची परिस्थिती काय? अरे ज्या ठिकाणी काहीच उगवत नव्हतं त्या ठिकाणी आज पैसे यायला लागले. हजारो एकर जमीन वरिताखाली आली. हा दूरदृष्टिकोन राजेभाऊ पैसे. आज तुम्ही आम्ही सगळेजण म्हणतो कारखाना पाहिजे, बरोबर आहे. आपण म्हणतो MIDC पाहिजे, बरोबर आहे. सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी काम नाही, ही बी आपल्याला बरोबर आहे. परंतु निश्चितपणाने मी तुम्हाला कळकळीनं सांगतो, हात जोडून सांगतो, विनंती करून सांगतो की ह्या गोष्टी कारखान्याच्या करायच्या असतील, कारखाना आपल्याला या ठिकाणी संतनाथ सहकारी साखर कारखाना चालू करायचा असेल, MIDC आपल्याला चालू करायची असेल, तर मी आपल्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो, सगळ्याला विनंती करून सांगतो की असा योग आपल्याला कधी येत नाही. असा योग आला. ह्या संधीचं सोनं करायचं का काय करायचं हे तुम्ही ठरवा. ही निवडणूक इतकी महत्वाची आहे वैराग आणि वैराग भागासाठी की असा योग, असा चान्स कधीच आपल्याला येणार नाही. कारण अर्चनाताईला निवडून दिल्यानंतर आपल्याला अजित पवारला भांडायचा अधिकार झाला. अर्चनाताईला निवडून दिल्यानंतर राणादादाला भांडायचा अधिकार झाला. आपण अर्चनाताईला निवडून दिल्यानंतर राजेभाऊला भांडायचा अधिकार झाला. अशी या राज्यातली 3 माणसं आहेत. अजितदादाची पावर महाराष्ट्रात काय माहित आहे तुम्हाला, राणादादाची काय माहित आहे, आणि राजेभाऊचा उशिरा किती आहे, बेरड शेख कसा आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे. कारण राजकारणामध्ये कोण काय करतंय, कोण काय बोलतंय ह्याच्याकडे फार लक्ष देऊ नका. कारण डॉक्टर पद्मसिंह पाटील ज्यावेळेस उभारले होते त्यावेळेस निरंजन बोलत तुम्ही आम्ही सुद्धा काम केलं. अंजनी विरोधात उभारते ते आपल्या बरोबर होते. आता काय पोट दुखायचं काम? म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला जसं वाटल तसं प्रत्येकाने बोलायचं. काय स्वार्थ आहे? भागाच्या कल्याणासाठी, गावच्या कल्याणासाठी आम्ही एक आलो, आमची चूक आहे. निरंजन मालकांना निधी दिला, गावात निधी दिला, चूक आहे. 50 कोटीची योजना या ठिकाणी आपण करून आणणार ही चूक आहे. दूरदृष्टिकोन तुम्ही करा. 25 वर्ष 30 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती, मिनिस्टर की तुमच्या हातात होती, तुम्ही त्यावेळेस या भागाचं काय काम केलं नाही. या 1.5 वर्षात राजेभाऊने एवढं काम केल्यानंतर आज तुमच्या पोटात दुखालं. कारण सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे. आपण राजेभाऊला ज्यावेळेस कारखान्याचा शब्द सांगेल, MIDCचा शब्द सांगेल, मी तुम्हाला 3-3दा बजावून एक सांगतो, विनंतीपूर्वक सांगतो की ज्यावेळेस आपल्याला ही काम करायचे असतील, तुमच्या माझ्या लेकरबाळाचं कल्याण करायचं असेल तर ही निवडणूक फार महत्वाची आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो. कारण आज जर या गावानं भागानं लीड दिला तर वर उद्या राजेभाऊला भांडता येणार आहे.
तर उद्या राजेभाऊ म्हणणार आहेत की साहेब या भागानं लीड दिलाय, या गावानं लीड दिलाय, आमचं हे काम झालं नाही, झालंच पाहिजे. जर तुम्ही आम्ही घोटाळा केल्यानंतर काय म्हणून आपण राजेभाऊला बोलायचं, काय म्हणून आपण राजेभाऊला शब्द ठेवायचा. आजपर्यंत राजेभाऊ या ठिकाणी प्रत्येक इलेक्शनला आपल्या ठिकाणी आपल्या बरोबर आले. ग्रामपंचायत आणि राजेभाऊचं सहकार्य, मार्केट कमिटीला सहकार्य, पंचायत समितीला सहकार्य, जिल्हा परिषदेला सहकार्य, सोसायटीला सहकार्य. आपला नेता आपल्या कार्यकर्त्या सांभाळायला, पुढाऱ्याला सांभाळायला, कार्यकर्त्याला सांभाळायला कुठे कमी पडलं. मग आपण आपल्या नेत्यासाठी का आपण मागं पडायचं. राजेभाऊ आपला स्वाभिमान आहे, अभिमान आहे. अर्चनाताईचं उमेदवारी राजेभाऊनं तिथून हक्कानं आणले. राजेभाऊनं त्या ठिकाणी भांडून उमेदवारी आणली आणि एवढं काम करत असताना जर आपण या वैराग आणि वाराग भागातून जर लाईनी दिला तर ह्याच्यापेक्षा तुम्ही आम्ही दुसरं कुठलं पाप केलं नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपला नेता आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करताय. आपला नेता आपल्यासाठी कुठल्याही रात्री बेरात्री आपल्यासाठी अंगावर भांडणं घेत आहे. आपला नेता आपली ढाल आहे. राजेभाऊला सुरक्षित ठेवणं, राजेभाऊची मान ताट करणं आणि राजेभाऊचं नाव लौकिक करणं ही तुमची आमची फार मोठी काळाची गरज आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना उद्या मी तुम्हाला एक शब्द देतो. अर्चनाताई या ठिकाणी आहेत, राजेभाऊ या ठिकाणी आहेत. दादाकडून, अर्चनाताईकडून आणि राजेभाऊ कडून वैरागचा कारखाना चालू केल्याशिवाय राहणार नाही आणि MIDC चालू केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. परंतु हा शब्द देताना सुद्धा मला सुद्धा राजेभाऊ पुढे बोलायला हिंमत पाहिजे, ताकद पाहिजे की राजेभाऊ गावाने आणि भागाने तुम्हाला लीड दिलाय, त्याच्यामुळे तुम्हाला हे काम करणं गरजेचंच आहे. आणि निश्चितपणानं सांगतो की राजेभाऊने आजपर्यंत कोणाला शब्द दिलेला नाही की तुम्ही आजपर्यंतची मागची राजेभाऊची भाषण ऐकून घ्या की कारखान्याचा शब्द कुणाला दिलेला नाही, MIDCचा शब्द कुणाला दिलेला नाही. आणि जर राजेभाऊने एकदा शब्द दिला तर शब्द पुरा करण्याची ताकद आणि हिंमत फक्त कुणामध्ये आहे तर राजेभाऊ. आज देशाचे पंतप्रधान मोदी होणार तुम्ही म्हणता. मोदीच्या समोर विरोधकच कोण नाही. आज महाराष्ट्राची सत्ता आपल्या इथं आहे. महाराष्ट्राचे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत. ही तीन सत्ता असल्यानंतर आपल्याला आज एवढा मोठा निधी मिळाला. उद्या निश्चितपणानं पंतप्रधान मोदी होणार आहेत. केंद्रातून आपल्याला निधी मिळेल, ताई त्यातून मिळेल. निधी आणतील तरी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या इलेक्शनला आपण सर्वांनी मिळून घड्याळ या चिन्हासमोरची बटन दाबून अर्चनाताई तुमची माझी बहीण आहे, आपली भगिनी आहे, या भगिनीला भरपूर प्रमाणात भरपूर मतांना निवडून आणावं एवढीच विनंती करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या या मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आपल्या या बार्शीचे भाग्यविधाते कार्यसम्राट देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यांचं कौतुक केलं की त्यांचे सर्वात लाडके आमदार जे आहेत ते आपले राजेंद्र राऊत साहेब, व्यासपीठ आता बोललेले निंबाळकर साहेब, सगळ्यांची नावं सॉरी मी घेत नाही, निरंजन उपनगराध्यक्ष आपल्या वैरागचे निरंजन भूमकर साहेब राष्ट्रवादीचे, बरोबर आहे ना, थोडस ऐकून शिकते अजून सगळं, निंबाळकर साहेब, नानांचं नाव होतं त्याच्यावर उगाच मी म्हणजे व्यासपीठावरील सर्व महायुतीचे नेते, इथं जमलेला भव्य जनसमुदाय. आपल्याला जास्त राजेंद्र राऊत साहेबांचं ऐकायचं म्हणून मी थोडंच बोलेन. सगळ्यात प्रथम तर मला आपल्याला हे सांगायचंय की येत्या 7 मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवार, महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसे राज ठाकरे साहेबांची, रासप जानकर साहेबांची, लहुजी शक्ती सेना, रिपाई रामदास आठवले साहेबांची, स्वाभिमानी पक्ष, रयत क्रांती सेना आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळा चिन्हासमोर 1 नंबरचंच बटन आहे, घड्याळा चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला विक्रमी मताने विजयी करावं ही विनंती मी आज करायला वैरागला आलेली आहे. मला 2-3च गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे. ही निवडणूक मोदीजी विरुद्ध राहुल गांधी
अशी निवडणूक आहे. कोणाला देशाचं पंतप्रधान करायचं, कोणाच्या हातामध्ये देश द्यायचा, कोण देशाला महासत्तेकडे घेऊन जाईल, सुरक्षित ठेवेल, ही ठरवणारी निवडणूक आहे. आणि मला वाटतं मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये 2 टर्म मध्ये आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. मी मोदीजींच्या योजना सांगत नाही, पण अगदी 1 रुपया पीक विम्यापासून आपल्या खात्यामध्ये 12,000 शेतकऱ्यांच्या येण्यापासून मला वाटतं त्यांचा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय म्हणजे महिलांना, म्हणजे एक महिला म्हणून जे मला वाटतं ते संपूर्ण देश हागणदारी मुक्त त्यांनी केला. आता प्रत्येक गावामध्ये उंबऱ्याच्या 50 ते 60% घरकुलं आले. जलजीवन अंतर्गत करोडो रुपये, लाखो रुपये प्रत्येक गावाला आले. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पहिले भारताचे पंतप्रधान होते 75 वर्षानंतर पुरुष पंतप्रधान, ज्यांनी लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली आणि संपूर्ण देश हागणदारी मुक्त केला. आम्हा बायकांसाठी तो निर्णय खूप म्हणजे त्याचं महत्व खूप आहे, कारण आम्हाला अंधाराची वाट बघायला लागायची आणि काय त्रास व्हायचा ते आम्हाला माहिती. कोरोनाच्या काळामध्ये मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. जेव्हा जगावर संकट आलं होतं तेव्हा 1 नंबर लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशाचं पालकत्व करायला ते लायक आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे जेव्हा वाटीभर साखर एकमेकींना कोण देत नव्हतं तेव्हा मोदीजींनी 5 किलो गहू ज्वारी तांदूळ आपल्याला प्रत्येक व्यक्तीला देशातल्या पाठवली. एका कुटुंबात जर 5 जण असतील तर 25 किलो गहू ज्वारी तांदूळ आले. कोरोनावरची लस भारतामध्ये संशोधित केली, ती भारतात प्रोड्यूस केली आणि आपल्या तांडा वस्तीपर्यंत 0 to 18 बाळापर्यंत मोफत पोहोचवली. जर 200 रुपये जरी किंमत लावली असती आणि कुटुंबात 5 जण असते तर तेव्हा 1000 रुपये देणं जीवावर आलं असतं. त्यामुळे मला अतिशय म्हणजे की कोरोना काळामध्ये मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं. आणि आता कोणालाही विचारा, सगळेजण म्हणतात की मोदीजीच पंतप्रधान व्हावे. मला तुम्हाला हे सांगायचंय की मोदीजी 1001% पंतप्रधान होणार आहेत आणि ते देशाला विकासाकडे घेऊन जाणार आहेत. मोदीजींनी संसदेमध्ये सांगितलं की येत्या 3 वर्षामध्ये भारताला 3 नंबरची अर्थव्यवस्था ते बनवणार आहे. म्हणजे जपान, जर्मनी सारख्या देशाला मागे टाकून आपण भारत देश येत्या 3 वर्षामध्ये 3 नंबरची महासत्ता होणार आहे. ती मोदींची गॅरंटी आणि त्यामुळे ते कंप्लीट होणारच. मला तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करायचा आहे की मोदीजी तर पंतप्रधान होतील, देश आर्थिक उन्नतीकडे जाईल, प्रगतीकडे जाईल. मग आपला या धाराशिव मतदारसंघाचा खासदार कोणीतरी प्रतिस्पर्धी उमेदवार जॅक टॉमी देतो म्हणून जर आपण वेगळा निवडून दिला तर ती विकासाची गंगा आपल्या बार्शीपर्यंत, आपल्या धाराशिव मतदारसंघापर्यंत येणार नाही. त्यामुळे हात जोडून विनंती, येत्या 7 मेला विचार करून मतदान करा. आणि मोदीजींनी संसदेत म्हटलंय की त्यांना पहिल्या 2 टर्म पेक्षा जास्त क्रांतिकारी निर्णय या 3rd टर्म मध्ये घ्यायचे. ऑलरेडी फर्स्ट टर्म मध्ये 370 कलम हटवणं असो किंवा 500 वर्षानंतर बांधलेलं राम मंदिर असो, हे क्रांतिकारीच निर्णय झाले. पण त्याही पेक्षा मोठे निर्णय मोदीजींना या टर्म मध्ये घेऊन आपल्या भारत देशाला 3 नंबरची अर्थव्यवस्था करायची. मला इथे एक आवर्जून 1 मिनिटासाठी उल्लेख करावा लागेल की न्यूझीलंड सारख्या देशांच्या पंतप्रधानांनी आज रडत आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टर पदाचा राजीनामा दिला की माझ्या देशामध्ये खूप बेरोजगारी झाली आहे आणि खूप भूकमारी झाली आहे, कोरोना नंतर मला देश सांभाळता येत नाहीये. म्हणजे जिथं न्यूझीलंड सारख्या प्रगत देशाचे पंतप्रधान रडून राजीनामा देत आहेत, तिथं मोदीजी आपल्याला बहुमताने निवडून द्या, मी देशाला 3 नंबरची अर्थव्यवस्था करेल आत्मविश्वास दाखवत आहेत. आपण कोणाच्या पाठीमागे राहायचा हा अर्चना पाटीलचा विषयच नाहीये. अर्चना पाटील फक्त माध्यम आहे. आपल्या भागातले सगळे आमदार म्हणजे बार्शीचे राजेंद्र राऊत साहेब असतील, अभिमन्यू पवार साहेब असतील, औसा निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर साहेब, चाकूरकर ताई, तिकडे बसवराज पाटील साहेब, रवी गायकवाड सर, चौगुले साहेब, पालकमंत्री धाराशिवचे तानाजी सावंत साहेब
आता सुनील चव्हाण मालक आणि राणादादा तुळजापूरचे आमदार हे सगळे जण आपापल्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांच्या विजननी धडपड करून निधी खेचून आणायला समर्थ आहेत. फक्त एक महायुतीचा खासदार आपण निवडून दिला तर राऊत साहेब ताटबानेने मोदीजी, अमित शाह साहेब, नड्डा साहेबांकडे जातील आणि आपल्या या वैरागचे, आपल्या बार्शीचे प्रश्न, मग ते साखर कारखाना चालू करायचा असो किंवा MIDC विकसित करून जास्तीत जास्त कारखाने आपल्या भागात आणणं असो. आणि राऊत साहेब तर म्हणजे तुम्ही त्या दिवशी बघितलं, देवेंद्रजींनी एका मिनिटामध्ये त्यांची यादी कंप्लीट केली आणि त्याही पुढचं मोठं स्वप्न आहे. आता 3 टर्म आमदार झालात ना राऊत साहेब, आपण 4थी टर्म आहे आता येत्या याच्यामध्ये मंत्रिपदाचा लाल दिव्याची गाडी आपल्या बार्शीला यायची. मग खासदार झाल्यानंतर जरासं वजन राऊत साहेबांचं ऑलरेडी खूप आहे, पण थोडं किंचित वाढेल. त्यामुळे हात जोडून विनंती, ही अर्चना पाटीलने खूप लाल दिव्याचं, म्हणजे माझा प्रश्न नाहीये, हा आपल्या भागाचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे. आणि काल जेव्हा मोदी साहेब धाराशिवला आले तेव्हा त्यांनी म्हणाले की तुम्हाला गॅरंटर लागतो ना, तर मी गॅरंटी देतो, इथला खासदार निवडून द्या, या भागाच्या विकासाची मी गॅरंटी घेतो. अजून काय शब्द आपल्याला पाहिजे? जेव्हा देशाचे पंतप्रधान, ते पण मोदीजींसारखे पंतप्रधान जे आज अमेरिकेच्या प्रेसिडेंट पेक्षा पॉवरफुल आहे, ते आपल्या धाराशिवला येऊन सांगतात की इथला एक खासदार निवडून द्या, मी तिथल्या विकासाची गॅरंटी घेतो. मग त्यानंतर राऊत साहेब, माझं भाषणाचं खूप अर्धे तुटतात, पण काल बसवराज पाटील साहेब, मी येणेपूरला होते, ते म्हणे मी शेजारी बसलो होतो मोदी साहेबांच्या आणि मी माझ्या भागातल्या, ते म्हणे क्या चाहिए आपको इधर का, क्या प्रॉब्लेम आहे मतदारसंघा का, तर त्यामुळे दळणवळण पाणी, त्यामुळे आम्हाला ट्रेन हवी आहे लातूर गुलबर्गा आणि सोलापूर जहिराबाद, तो म्हणे दे दिए खासदार दे दो, मैं ट्रेन दे दूंगा. म्हणजे जो बसवराज पाटील साहेब एका मिनिटात खुर्चीवर शेजारी बसले आणि आपली ट्रेन लातूर गुलबर्गा मंजूर करून घेतात. राऊत साहेब तर दिल्लीला सापडतील आणि अर्धा दिवस देवेंद्रजींच्या इथं. हात जोडून विनंती परत म्हणते, हा अर्चना पाटील किंवा कुठली ग्रामपंचायतीची, नगरपंचायतीची निवडणूक लागलेली नाहीये, ही आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची निवडणूक आहे. मोदी साहेबांसारखा पंतप्रधान देशाला परत परत मिळत नाही. आपलं भाग्य आहे की खूप युगांच्या तपश्चर्यानंतर मिळालेले देशाचे पंतप्रधान मोदीजींबरोबर आपल्याला विकास करण्याची संधी या 5 वर्षात मिळणार आहे. मागचा 5 वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. खूप प्रश्न आहे आणि केंद्र, मी तुम्हाला एक सांगते, राणादादा फक्त भाजपचे आमदार झाले तर सोलापूर, तुळजापूर, धाराशिव पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात मोदीजींनी मंजूर केली. त्याला आता महायुतीचं आपलं सरकार आल्यावर 900 कोटी आले, 1600 कोटी रुपये मंदिराला आले, 16,000 कोटी रुपये उजनीचं पाणी आणण्यासाठी तुळजापूरला आले, 16,000 कोटी जून मध्ये पाणी येत आहे, 32,000 कोटी शक्तीपीठ महामार्ग. हे असे निधी आपल्याला जर आपल्या धाराशिव मतदारसंघात लोकसभेच्या आणायच्या असतील तर आपल्याला महायुतीचाच खासदार निवडून देणं गरजेचं आहे. मोदीजींना बहुमत हवंय म्हणून एक खासदार महत्वाचा आहे. त्यांनी अबकी बार 400 पारचा नारा दिलेला आहे. 393चा जुगाड त्यांनी केलाय, 420 मी आहे, मला दिल्लीला पाठवा आणि मोदीजींचे हात बळकट करा, जेणेकरून ते देशासाठीचे मोठे निर्णय फास्ट घेऊ शकतील आणि आपण आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मोदी साहेबांच्या विकास रथाचं पायी होण्याची संधी मला आपण द्यावी. वैरागचं साखर कारखान्याचा प्रश्नाचा माझा अभ्यास नाही, पण मी पण दिलेला शब्द पूर्ण करते. नक्की वैरागच्या MIDC साठी राऊत साहेब आपण दोघं जण, मला काही कार करावं लागणार नाही राऊत साहेब, पण नक्की तेवढा शब्द मी देते, कारण राणादादांनी 10,000 युवक युवतींना रोजगार मिळेल इतका मोठा इंडस्ट्रियल टेक्सटाईल पार्क मोदीजींकडनं कौडगाव MIDCला उस्मानाबादला मंजूर करून घेतला. नक्की या माझ्या बार्शीसाठी एक MIDC मंजूर करण्याचे प्रयत्न मी करेन. कृपा करून येत्या 7 मेला माझ्या घड्याळासमोरचं 1 नंबरचं बटन दाबून मला विक्रमी मताने विजयी करावं ही विनंती मी करते. माझे 2 शब्द संपले. धन्यवाद ताई. यानंतर अंबाबाईच्या वाडी येथील काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सोपल गटातून भारतीय जनता पार्टीमध्ये राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे.
प्रशांत माणिकराव कापसे माजी सरपंच यांनी प्रवेश केलेला अविनाश कापसे, विनायक गलांडे, विजयकुमार डिसले, युवराज गलांडे, राजकुमार कापसे या सर्व व्यक्तींनी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं मी राजभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा आणि त्यांना प्रवेश घ्यावा. त्याचबरोबर तिथले विद्यमान सरपंच त्रिंबको कापसे यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये सोपल गटातून प्रवेश केलेला आहे. त्यांचंही इथं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि या सर्व मंडळींनी जो भारतीय जनता पार्टीमध्ये राजभाऊ राऊतच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे त्यांचा सन्मान आदरणीय आमदार राजभाऊ राऊत करतायत. सर्व विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य व सर्व मंडळींनी राजभाऊंच्या वरती विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचं बार्शी तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर तुम्हा सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या भाषणाचे आपण आतुरतेने वाट पाहत लाडके नेते आदरणीय आमदार राजभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त जर शांत शांत बसले काय भानगड जय भवानी जय भवानी जय जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी फक्त आता माझी विनंती आहे की कुणी सुद्धा एक फटाकडे उडू नका एवढीच विनंती करतो तिकडे आता भाषणामध्ये. आज या ठिकाणी सुरुवातीलाच आताच अरुण भाऊनी मला फोटो दाखवला. काय या आईची सवय काय जातणार या आईली वाकडी शेपटीची कुत्री ती वाकड्या शेपटी जाईल. आयला मी ग बसतोय विकासाच्या नादी लागलोय की आणखी माझा जुना राजारावच खावळाच्या तयारीत आहेत काय की बहुतेक लोकांनो. मी जर पहिल्यासारखं आणखीन आगाऊपणा करायला लागलो तर तुम्हाला धरणी माय जागा देईल का? एक तर पहिलं कुणाचा आधार नव्हता तर मी तुमच्या बापाला कधी जमून दिलेला लागलो. आता तर मी कोण आहे काय आहे ती तुम्हाला पण माहित आहे. पळता भूमी सुद्धा थोडी होईल. नका नादी लागू. आता शांत बसा. आता एवढी मोठी गर्दी आहे. तुमच्या कुठल्या वर्ण पंजोबाला आणायचं असलं तरी अनानी गर्दी बघा जरा. फोटो टाकतात मागाचा सभेच्या अगोदर 7 वाजता पुढच्या टाकलेल्या होत्या ते असते ना माणसं यायचे असते तोरच्या रिकाम्या. ये बाबा कोणी फोटो टाकलाय का नाही तुझ्या पंजोबाला पण वर्ण घेत घेऊन ये. तू पण बघ इथं गर्दी किती. तुझ्या 70 पिढीच्या मातीपेक्षा 10 पट गर्दी ही इकडं. आता तुम्हाला 30 भाषा गर्दी झाला. आज या ठिकाणी माझी मीडियाला सुद्धा विनंती. आज मला सगळीजण माफ करा जरा. आज बॅटिंग लय मोठी आहे. ते काय झालं माहिती का तुम्ही पण इतक्या असल्याने झालाय तुमचं पण रक्त सळसळा नाही झालं. काय म्हणलं नुसतं आपली भाषण म्हणजे जरा वेगळीच व्हायला लागली. कारण आपण या ठिकाणी ए बाबा फटाकडे उडू नको बाबा हात जोडतो. आज या ठिकाणी फटाकड्या भरपूर आहेत माझ्या तोंडात. आज काळजी करू. आज या ठिकाणी पहिल्यापासून आपला जे आक्रमक पवित्रा होता थोडा सोडला. आपण या ठिकाणी पोटापाण्याच्या नादी लागलो. सर्व जनतेला या ठिकाणी पोटापाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या ह्याच्यामध्ये विषयामध्ये मग्न झालो मित्रांनो. आणि ह्याचा गैरफायदा घेऊन ज्याला कोण उत्तर विचारत नाही ती सुद्धा नाटके करायला लागली. आता आज या ठिकाणी उपस्थित आजच्या सभेचे अध्यक्ष आमचे आदरणीय नानांचे सहकारी आबा व्यासपीठावरती उपस्थित दादा निरंजन मालक अरुण भाऊ रमेश बार्शीचे प्रतिनिधी म्हणून सगळ्यांचे आमचे माजी नगराध्यक्ष अण्णा सर्व वैरागचे प्रतिनिधी म्हणून आता 3 नेते
आणि आमचे जब्बार बापू माजी सभापती कुरगुटे दादा, उपस्थित सर्व एस.के. पाटील, सर्व व्यासपीठावरील नेते मंडळी मित्रांनो, आता थोडं माफ करा जरा, आदरणीय माझे गुरुवर्य सर, समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधवांनो आणि ज्यांच्या विजयाकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अशा आपल्या सर्वांच्या भगिनी आदरणीय अर्चनाताई पाटील, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, आज या ठिकाणी मित्रांनो माझ्या अगोदर ही सगळ्यांनी भाषणे या ठिकाणी केली, सावळे सरांनी केली, दादानी, निरंजन मालकांनी, केशव बापूंनी, आदरणीय ताईंनी तर आपल्या प्रत्येक वक्तव्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये, मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितलं मित्रांनो. परंतु आज या ठिकाणी या वैरागच्या विजय सभेच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ही निवडणूक कुठलीही ग्रामपंचायतची नाही, नगरपंचायतची नाही किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची मित्रांनो नाही आणि मुळातच विधानसभेची सुद्धा नाही. ही संपूर्ण देशाची निवडणूक आहे मित्रांनो. या निवडणुकीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. आज आपण जर सर्वांनी पाहिलं तर आज आपल्या बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा 4000 कोटीच्या आसपास निधी या ठिकाणी आला मित्रांनो. आदरणीय ताईने आता सांगितलं की आमचे सहकारी मित्र राणादादांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हजारो कोटीचा निधी त्या ठिकाणी सुद्धा नेला. आज हा निधी नेत असताना, आम्ही आमदार म्हणून काम करत असताना, आदरणीय शिंदे साहेबांच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी मंडळी काम करत असताना आज आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, कोरोना काळामध्ये संपूर्ण आपल्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आलेली होती. जगामध्ये महामारी सुरू झालेली होती मित्रांनो. आज भाऊभावाला पाणी देत नव्हता, कुणी कुणाला ओळखत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आपण ही सर्वांनी कोरोनावरती फार मोठं काम करत असताना या ठिकाणी असंख्य जीव वाचवण्याचं काम केलं. काय सहकारी बांधव आपल्याला सोडून गेले मित्रांनो आणि संपूर्ण आपली अर्थव्यवस्था विस्कळीत, जवळपास देशाची, जगाची अर्थव्यवस्था विस्कटली होती राज्याची. परंतु सक्षमपणाने आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही अर्थव्यवस्था एकदम मजबूत केली आणि ती अर्थव्यवस्था मजबूत केली मित्रांनो. आज या ठिकाणी त्याच्यामुळं आज या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आज 80 कोटी लोकांना धान्याचा विषय, मुद्रा योजना आहे मित्रांनो, आज आयुष्यमान योजना आहे, महिलांकरता बचत गटाला मदत आहे, खातावरती सबसिडी आहे. आज युरियाचं पोतं 3000 रुपयाला असताना 300 रुपयामध्ये पोतं मिळत आहे. बी बियाणे मिळतात, ऑनलाईन आपल्याला शेती अवजारे दिली जातात. आज या ठिकाणी नॅशनल हायवेची कामं मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत, रेल्वेची कामं मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत, नवीन रेल्वे स्टेशन केले आहेत, वंदे भारत सारख्या जवळपास 50हून अधिक गाड्या देशाला समर्पित केलेल्या आहेत. आज या ठिकाणी सर्व विमानतळ किंवा गडकरी साहेबांच्या माध्यमातून एवढे नॅशनल हायवे मित्रांनो केलेले आहेत. आज बार्शीमध्ये सुद्धा आपण पाहतो की जवळपास 700 कोटी रुपयाची उपसा सिंचन योजना मंजूर झाली मित्रांनो. 350 कोटी रुपयाच्या निविदा निघाल्या, त्याचं काम युद्ध पातळीवरती चालू आहे. 70 ते 80% त्याचं काम पूर्ण होत आलेलं. आज येणाऱ्या 1 वर्षाच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये 12,550 हेक्टरवरती पाणी जाणार आहे. आज त्या ठिकाणी तिसरा टप्पा ही आपण मंजुरीच्या प्रतिषेध आहे. 6000 हेक्टर जमीन आपण नव्याने त्या ठिकाणी भिजवतोय. तावडीच्या तळ्यातनं ढाळे पिंपळगाव धरणामध्ये पाणी आणून भोगावतीमध्ये पण पाणी येतं मित्रांनो. त्याचबरोबर बार्शी नगरपालिकेला 296 कोटी रुपये मिळाले. आज या ठिकाणी हा सोलापूर रस्ता आपल्याला 200 कोटी रुपये मिळाले मित्रांनो. धाराशिव रस्त्याला 150 कोटी रुपये मिळाले, तोही रस्ता झाला. लातूर रस्त्याला 150 पासून टेंभुर्णीपर्यंत 140 कोटीचा निधी मिळाला, तोही रस्ता जवळपास पूर्ण होत आलेला आहे. आज आपलं सर्वांचा आराध्य दैवत आई तुळजाभवानीच्या चरणी त्या ठिकाणी 376 कोटीचा रस्ता मंजूर झाला, त्याच्या निविदा निघालेल्या आहेत. संपूर्ण ग्रामीण भागातील जवळपास मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, पीडब्ल्यूडी असेल 3054, 5054 सर्व स्तरातील जेवढेही रस्ते असतील ग्रामीण रस्त्याला पीडब्ल्यूडीचा निधी मित्रांनो
450 ते 450 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे. सगळ्या तालुक्यामध्ये आपण रस्त्याचं जाळं या ठिकाणी विणतोय. संपूर्ण काम या ठिकाणी करत असताना उपसा सिंचन योजना आहे, 37-60 तलाव आणलेले आहेत, 35-60 तलावाची कामं त्या ठिकाणी मित्रांनो चालू आहेत. आज लाडोळ्याचा 60 तलाव बघा, त्याचबरोबर पांढरीचा 60 तलाव त्या ठिकाणी बघा, संगमनेरचा 60 तलाव पूर्ण झाले आहेत. काय काम इकडे रातंजन असेल, सुर्डी असेल, मालेगाव असेल, गौडगाव असेल, तांबेवाडी असेल, या सगळ्या गावागावामध्ये आपण 60 तलाव दिलेत. आणखीनही भविष्य काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये 60 तलाव या ठिकाणी देतो. अशा रीतीनं ज्या आदरणीय नानांचं, बुंकर मालकाचं, या भागातील सर्व डोऱ्यांना आदरणीय तुळशीदादा, लोकरे गुरुजी, त्याचबरोबर गरड गुरुजी, या सर्वांचं स्वप्न होतं, दादांचं वगैरे डोऱ्यांनांचं, या सगळ्यांचं, की या भागाला पाणी मिळालं पाहिजे, या भागाचा विकास झाला पाहिजे, सीना भगवती कालवा झाला पाहिजे मित्रांनो. परंतु उपसा सिंचन योजना नव्यानं मंजूर करायचं थांबल्यानंतर इरल्याला मी स्वतः बैठक घेतली. त्या बैठकीनंतर रस्तापूरचा भाग असेल, कुळपुळी आहे, तुर्कपिंपरी आहे, मालवंडी आहे, या संपूर्ण भागामध्ये आज त्या ठिकाणी उजनीचं पाणी आणण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याची कामं सुद्धा चालू आहेत. आज जर आपण जाऊन पाहिलं कोरकळे वगैरे भागामध्ये सगळे पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहेत मित्रांनो. ढाळे पिंपळगावच्या धरणामध्ये पाणी आल्यावर नंतर भोगावतीमध्ये पाणी येणार आहे, भोगावतीमध्ये पाणी आल्यानंतर इरल्यापर्यंत ते पाणी जाणार आहे. त्याचबरोबर उंडेगाव वगैरे सगळा परिसर हा वैरागचा सगळा पूर्ण मॉडर्न असलेला भाग त्या ठिकाणी बागायती क्षेत्र त्या ठिकाणी होणार आहे. आणि हे बागायती क्षेत्र या ठिकाणी झाल्यानंतर मित्रांनो आज इंद्रेश्वर कारखाना थोडा अडचणीमध्ये आला होता. त्या कारखान्याला सुद्धा माननीय फडणवीस साहेबांनी मदत केली. त्या ठिकाणी हर्षवर्धन भाऊचा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने चालतो मित्रांनो. आज आर्यन शुगर सुद्धा बंद पडलेला होता. आपल्या विरोधकाचा कारखाना तो होता. डीसीसीचा कार्यक्रम करून त्यांनी कारखाना काढला. डीसीसी बँक अडचणीत आणली, परंतु आपल्या तालुक्यातलं युनिट बंद पडता कामा नये. शेतकऱ्याचे पैसे त्या ठिकाणी बुडवले गेलेले होते, ते सुद्धा पैसे आपण वसूल करण्याच्या अटीवरती त्यांना सहकार्य करण्याची या ठिकाणी शब्द दिला. त्यांनी तो कारखाना घेतला. डीसीसी बँकेतनं माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून प्रशासक त्या ठिकाणी आहेत. ते प्रशासक आपल्या माध्यमातून काम करत असताना आपण त्या ठिकाणी 15 कोटी रुपये त्यांना उपलब्ध करून दिले. शेतकऱ्याची देणीही दिली. आता नव्यानं आपण 60 कोटी रुपये त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांना देऊ केलेले आहेत मित्रांनो. आज तर ते उमेदवार पवार साहेबांचे, तरी सुद्धा आपण या ठिकाणी कारखान्याच्या बाबतीमध्ये कुठलं राजकारण पाहिलं नाही. दिलीप गांधी ह्या वैरागचेच पुत्र आहेत, त्यांना सुद्धा आपण सोयाबीनचा प्लॅन्ट करायला लावला. आज अशा रीतीनं बार्शीला सुद्धा MIDC मंजूर झालेली आहे मित्रांनो. त्या ठिकाणी सुद्धा कारखानदारी चालू आहे. आज आता ताईंनी सांगितलं जवळपास 1,500हून एकर अधिक जमिनीमध्ये कोडगावला, धाराशिव, उस्मानाबाद आणि आपली बार्शीच्या बॉर्डरवरती MIDC मंजूर केली दादानी. त्या ठिकाणी सुद्धा टेक्सटाईल पार्क या ठिकाणी एक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादा त्या ठिकाणी टेक्सटाईल पार्कच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी सुद्धा 8-10 हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. अशा रीतीनं एका बाजूला पाणी असेल, तरुणांना काम मिळण्याचा विषय असेल, रोजगार मिळण्याचा विषय असेल, पोटा पाण्याचा विषय असेल, दळणवळणाची साधनं निर्माण करण्याचा विषय असेल मित्रांनो, आणि हा विषय आपण घेऊन एका बाजूला काम करतोय, दुसऱ्या बाजूला टिंगलटवाळी या ठिकाणी केली जाते. आज आपण मगाच मी म्हणलं मी कधी भाषा माझी घसरून देत नव्हतो, पण आता थोडं आमची पण जीभ घसरल्याशिवाय आम्हालाही पर्याय राहिलेला नाही असं दिसतंय. कारण या ठिकाणी काम करत असताना मी दादानी आता सांगितलं भाषणाने ताई मदत करतो म्हणाले. या ठिकाणी आज मित्रांनो निश्चितपणाने मी वैराग मधील माझ्या सर्व जनता जनार्दनाला, मतदार बंधू भगिनींना, माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सरपंच, चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, गावगावचे प्रमुख पदाधिकारी किंवा जनता जनार्दन या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो. या शहरातले सुद्धा सगळे व्यापारी या ठिकाणी ऐकतात. आज संतनात कारखाना चालू होता मित्रांनो, ही बाजारपेठ फुललेली होती. आज या ठिकाणी प्रचंड मोठं अर्थकारण या ठिकाणी वैराग मध्ये होत होतं, परंतु कुणाच्या पांढऱ्या पायानं हा कारखाना बंद पडला ह्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी आठवणीत आणणं गरजेचं आहे. आणि तो कारखाना जर चालू करायचा असेल तर या ठिकाणी माझी नम्रतेची विनंती आहे की आज आपण अर्चना ताईला या भागातून कमीत कमी 20 ते 25 हजाराचं मताधिक्य देणं गरजेचं.
जेणेकरून तुमच्या लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी ताटमानेने जाऊन त्या ठिकाणी या तालुक्याचा प्रश्न मांडता यावा, त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी मताधिक्य देणं गरजेचं आहे. आज जर मित्रांनो थोडंफार मताधिक्य कमी मिळालं, आम्ही कुठल्या तोंडाने त्या ठिकाणी जाणार आहे? तुम्ही सांगा या ठिकाणी. आज शाबासकीची थाप कधी मिळते? कुणी असू द्या की चांगलं काम केलं ना. आज आपल्याला चांगलं काम करावं लागणार आहे. या ठिकाणी 4 दिवस राहिलेले, 4, 5, 6, 7 तारीख. 7 तारखेच्या 5 वाजेपर्यंत मित्रांनो जसं युद्धाचा पवित्र आपण घेतो तसा पवित्र घ्यायचा ही माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे. अजिबात कुणी सुद्धा ढिल्ल पडायचं नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून पाठपोळी मत आणून या ठिकाणी ही निवडणूक आपण गांभीर्याने घ्यायची. कारण ही निवडणूक आपल्या सर्वांच्या भवितव्याची निवडणूक आहे मित्रांनो. ही साधी सुधी निवडणूक नाही. गेले 25-30 वर्ष झालं आपल्या ह्या तालुक्याची वाया गेलेले. 25-30 वर्ष झालं या ठिकाणी आपल्या जुन्या जाणत्या माणसाला या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. गावागावी भांडणं लावणं, कुठलाही उद्योग नाही, धंदा नाही, विकास नाही, गावात निधी नाही, गावातले रस्ते नाहीत, पाणी पुरवठा योजना नाहीत, कुठल्याही योजना या ठिकाणी या वैराग भागामध्ये तर नव्हत्या. वैरागला तर त्यांनी शत्रू मानलं होतं काय की मला काय माहित नाही. फक्त ती यायचे निरंजन मालक आमच्या दादाकडे काय नाही, पण तुमच्या सगळ्या पार्टी द्यायची, फक्त जे आम्हाला येत असतील बघा, कधी निधी द्यायला आले नाही. परंतु तुम्ही सुद्धा राष्ट्रवादीतनं निवडणूक लढवली मालक. सगळ्या वैरागकरांना माहित आहे दादा आम्ही एका बाजूला निवडणूक लढवत होतो, मालक एका बाजूला निवडणूक लढवत होतो. एवढी अटीतटीची निवडणूक त्या ठिकाणी झाली. परंतु निवडणूक झाल्यानंतर 12 कोटी रुपयाचा निधी या नगर परिषदेला या ठिकाणी दिला मित्रांनो. कधी राजकारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याने आणलं नाही आणि मी आणणार पण नाही, गरज पण नाही. मी मागं पण सांगितलं की मतदान झालं की तुम्ही विसरून जावा, दुसऱ्या दिवशी आपल्या विकासाला त्या ठिकाणी लागा. ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कुठलं एक गाव सोडलेलं नाही ज्या गावाला 2 कोटीपासून 15 कोटीपर्यंतचा निधी दिला नाही. प्रत्येक गावामध्ये आपण निधी देतो, तेवढा आपला लाड केला जातो. आपल्या पंतप्रधानांनी तेवढी आपली आर्थिक व्यवस्था, आर्थिक स्थिती मजबूत ठेवलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तर आपल्याला बेरडचे करूनच आहेत मित्रांनो. कधीच त्यांनी आपल्याला अडवलेलं नाही. त्याबरोबर आता अजितदादा आहेत आपल्याला. अशा रीतीनं संपूर्ण तालुकाभर आपण या ठिकाणी विकास करत असताना मित्रांनो या ठिकाणी कारखाना सुद्धा चालू होणं गरजेचं. आज या ठिकाणी 250 एकर जमीन आहे कारखान्याची, त्यातली 75 एकर जमीन कारखान्याला बाद झाली मित्रांनो. 150 एकर जमीन या ठिकाणी आपण MIDC ला द्यायची. 150 एकर जमीन आपण MIDC ला देणार आहोत मित्रांनो. आणि या ठिकाणी 5 गुंठे, 10 गुंठे, 20 गुंठे, 1 एकर, 2 एकरचे प्लॉट पाडून आपल्या छोट्या मोठ्या उद्योजकाला त्या ठिकाणी देणार. काय शेतकरी कंपनी असतील, काय सुशिक्षित बेरोजगार असतील, त्यांना मुद्रा योजना असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, या सगळ्यातनं लोन देऊन त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभा राहतील. आपल्या तालुक्यातल्या या वैराग भागातल्या माझ्या तरुणांना रोजगार मिळणार आहे मित्रांनो. आज या ठिकाणी सत्तानाथ कारखाना चालू होईल, त्या ठिकाणी अर्थव्यवस्था वाढल, या वैरागची बाजारपेठ फुलन. 150 एकरामध्ये MIDC होईल मित्रांनो. MIDC ही शासकीय पार्ट आहे मित्रांनो. MIDC ला आपण जी जागा देतोय ती काय खासगी राजेंद्र राऊताला देत नाही किंवा राजेंद्र राऊताला इथं प्लॉट पाडायचे नाही. ती जागा आपल्याला सरकारला द्यायची, सरकारकडनं त्याची मोठा मोबदला घ्यायचा, कारखान्याची सगळी देणी द्यायची. आणि नवा माझा एखादा मित्र जे 2-3 आहेत जे फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, त्यांना खासगी तत्वावरती आपण हा कारखाना चालवायला देणार, कर्ज नील करून. आणि काल एक महाशय निरंजन मालक जरा कमी धुतलं तुम्ही, ज्याला आकलीचा कांदा नाही, आजच्या आयुष्यामध्ये मॅनेजमेंट किंवा कुठल्या तरी एखाद्या कुणाच्या समोर तरी तडजोड करून आपली उपजीविका करण्यामध्ये धन्यता मानणारा हा इथला बोकुड माजलेला दादा, मी तुमच्यामुळे बसलो होतो, त्याचा नाव निंबाळकर आहे म्हणून. आता जर माझ्या नादी लागला पट्ट्या, अरे माझंच बूट चाटायला किती दावता ह्याचा विचार कर ना. तू माझ्याबद्दल बोलतो, तू माझ्याला लय बोकुड आहे की टुरटुर करतो का वैरागमध्ये, कुत्र फरफटल्यासारखा फरफटीत माया पण नादी लागणार. राजा राऊत मला पण तीनदा राजभाऊ भेटायला यायचे, राजभाऊ भेटायला यायचे. लायकी आहे का तुझी मला भेटायला यायची?
तुझी अवकात सुद्धा नाही मला भेटायची, नानाचं तर नाव घ्यायची तुझी अवकात पण नाही. जे नाना या ठिकाणी हयात होते सगळ्या नानांच्या जवळच्या माणसाला माहित आहे, दादांच्या जवळच्या माणसाला माहित आहे, शाहूनला माहित आहे, सगळ्या कुटुंबाला माहित आहे. कोण गेले रे अंगावर दादाच्या? कुणी दादाचा शर्ट फाडला, कुणी नानाला दुखवलं. जे आमचा मार्गदर्शक होते, जे आमचा आशीर्वाद ज्यांचा आम्ही घेतो, त्या नानांचं आणखीन 10 वर्ष आयुष्य वाढलं असतं मित्रांनो. ह्यांनी तागा फटका केला. सातत्यानं नाना राजकारणामध्ये, त्यांच्या हयातीमध्ये नाना राजकारण करत असताना कुणी लगाडू एका ताटली बाटलीवरती कोण फुटलं, कोण गेलं कुणाकडे हे सांगा पहिल्यांदा. लायकी असेल तर बोला तुम्ही. आणि राजाराव प्लॉटिंग करणार आहे. किती एकर जमीन आहे जा मोजायचं म्हणलं तर तुला रात्रभर का पुराची नाही, इतकी जमीन आहे मला. माझ्या काय आताचीच नाही, माझ्या बापदादाची जमीन आहे. माझे पण बापदादा वतनदार होते. अख्खं शहराच्या 40% जमिनीचा मालक मी होतो. 11व्या पिढीतला मी आहे. कडोजीराव म्हणून तिथं कोकणात आले होते. अख्ख्या शहराचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्या 40% जमिनीवरती माझी मालकी होती मित्रांनो. हे कुटुंब झाली, जिकडे तिकडे जमिनी गेल्या. आम्ही तर काय उपरे बिपरे नाहीत. त्यामुळे ती जमिनीचं जागेचं मला कौतुक सांगू नका. आणि तुम्हाला माहित आहे तुमचा तुम्हाला कसा आसमान दाखवलाय ती मी दोनदा. आणि त्यामुळे आपल्या जिभेवरती नियंत्रण ठेवा. जर तुम्ही त्या लेवलनं जर चालला आणि मी जर कधी सटकली माझी गाडी तर तुम्हाला कुठल्या ठिकाणी पोहोचवून ती कळून येणार नाही. कारण तुम्ही कुणाच्या जमिनी हाणल्या. सुरडीच्या ब्राह्मण समाजाच्या त्या माता भगिनींना काय त्रास दिला, त्यांनी काय शासनात दिलं ती पहिल्यांदा बघा. तुमची काय अवकात आहे, तुम्ही किती जणांच्या जमिनी लुटता, कुणाला लिहून घेता, कुणाची दादागिरी करता, हे सगळ्याला माहित आहे. वारा करायला तुम्ही दादागिरी करूनच दाखवा. मी आहे तुम्हीच आहे. तुम्हाला कुठं काय करतो काय नाही ती तुम्हाला कळेल इजा पोहोचल्यानंतर. त्याच्यामुळं माझ्या नादी लागण्याचा कोणी प्रयत्न करू नका. दुसरं पण असंच आहे, त्या दादासारखी अडचण आहे माझी. त्या दादाचं नाव निंबाळकर आहे म्हणून मला गपची बसायची पाळी येते होय. आणि दुसरं सुधीर बापू बारवले माझे मित्र आहेत तिथं, त्यांच्यामुळे दुसऱ्याला गप बसायची पाळी. आनंददादा बारवले माझ्यावर फिरतात. आठवड्यातनं एकदा मुंबईला आम्ही असतो. चंदूबापू माझे दोस्त बारवले. आदरणीय आबा भगवत देवळात मी रोज त्यांच्या पाया पडतो दिसली. आणि ती सुहास भाऊ आता काय लागा तुला अख्खं आयुष्य पालत्या पायाचा राजा, तू काय आता जन्माला आलेला माणूस, कशाला तू नाटक करायला लागला, कशाला माया नावानं बोंबला लागला. त्या मराठ्याचं काय सांगायला लागला, मराठा समाजाचं, मराठ्याच्या आरक्षणाचं. तू कधी तर दिसला का बाबा त्या मराठा समाजाच्या कुठल्या आंदोलनात, कशात काय? त्या मराठा महासंघाचा मी अध्यक्ष होतो. काय आमच्या जीवनामध्ये घडलंय, ज्या वेळेस आम्ही मराठा महासंघाचं काम करत होतो मित्रांनो, त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला मार खाऊ आमच्या अंगावरती गुळम्या आहेत. तेव्हा ही कुठंतरी जे माझ्या अगोदरचा नेता होता त्याचे बूट चाटत होता, कुठंतरी एखादं काम मिळावं. ही तुझी अवकात, तू दुसऱ्याचे पैसे बुडविणार. आणि काल नाव घेतलं त्या डिसलेचं, अनिल डिसलेच. अरे त्याला मी सभापती केला. आणि जी आदरणीय नानांनी मला सांगितलं होतं, राजाभाऊ तुम्हाला माहित नाही म्हणले ह्याच्या नादी लागू नका, ही विचित्र माणसं आहेत, बरोबर घेऊ नका. दादाला माहित आहे, दादा साक्षीदार आहेत. कारण ही फक्त उद्योग व्यवसाय किंवा कॉन्ट्रॅक्ट साठी तुमच्याकडे येतील, तेवढा फायदा घेतील आणि दोन्हीकडे टाटा बायपा करतील, आपल्या कार्यकर्त्याला त्रास देतील. ते झालं मित्रांनो. सभापती म्हणून तिथं बसवलं. ज्या पोरांनी त्यांना सभापती केलं, आपल्या कार्यकर्त्यांनी, ज्यांनी जीवाचं रान केलं, त्यांची कामं करायची नाहीत आणि अंधारात विरोधकाची कामं करायची. आज 150 कोटीची कामं दिली. चला त्याला बोलवून घ्या. बारवली स्वास बारवलीला पण त्याला पण संतनाथ महाराज येत आहेत. 150 कोटीची कामं दिली मित्रांनो. त्या रुपयात निंदा नाही, मी रुपयात निवडणुकीच्या पण नाही आणि कधी कुठल्या ह्याच्यामध्ये मिंदा नाही. मला मिंदा राहायची गरज पण नाही. आणि हे 15 वर्ष झालं कर्जबाजारी, 15 वर्ष झालं कर्जबाजारी तुम्हाला सांगतो. राजारावताच्या अकाउंटवर येऊन बघा. एंट्र्या मी 2-2 कोटी रुपयाच्या दिलेल्या, 1 नंबरच्या बिनव्याजी 14 महिन्यांची बँकेची जप्ती आल्यानंतर पैसे भरणारा राजेंद्र राऊत आहे. आता तुमची जप्ती आली, सोपल भरला सांग मला. विश्वास भाऊला म्हणा तू पैसे भर म्हणा. त्या डिस्प्लेच्या घरावर जप्ती आल्या. घराचा निलाव निघलाय, शेतीचा निलाव निघलाय, सगळ्या मशिनरीचा निलाव निघलाय. तुझ्यामध्ये जर हिंमत असेल ना, जवळ घेऊन तू हे करतो. तू फक्त राजा राऊतांना जसे लिलाव थांबवले ना, तसे लिलाव थांबण्याची तुमची मैत्री दाखवण्याची कोत आहे का ही पहिल्यांदा बघा. मग माझ्यावरती बोला. उचलली जी लावली टाळायला लागलो. मी कुणामुळे बसतोय? तुमचे भाऊ बंद माझ्या बरोबर आहेत, मी त्यांचा आदर करतो.
आणि तुम्हाला असं वाटतं का की माझं तोंड मला नाही किंवा मला बोलायला येत नाही किंवा मला जीभ नाही? अरे तुमचं काय उद्योग आहे, कुठं ठिकाणी काय केलं होतं काय नाही? जर एक एक कुठाने काढले ना थर्निमाय जागा द्यायची ना, थर्निमाय काय लायकीचे तर काय नाही. एक एक जर कार्यक्रम तुम्ही स्वतःहून अडचणीत येता. तुमचं कोण कसं वागतंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत, कोण कुठल्या नाही त्या ठिकाणी जाते, कोण नोटा उधळतंय कुठं ते बघा ना. अरे तुम्ही असं जर उधळवासा करायला लागला मिळालेल्या पैशातनं तर तुमच्या राष्ट्र नशिबाला दरिद्रीच येणार आहे. त्यामुळे दुसऱ्याला काय बोलायचं कारण आहे या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी आम्ही सातत्यानं पाठीमागं पण मी सांगितलं होतं की माझ्या नादी लागू नका. मी हात जोडून सांगतो, या ठिकाणी बऱ्याच दिवसातून या ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आम्हाला जुना बॅकलॉग भरून काढायचा आहे, आम्हाला फार मोठा विकास करायचा आहे, आम्हाला कुणावरती टीका करायची नाही, टिप्पणी करायची नाही. एवढं माझं स्वप्नाचा 36चा आकडा असताना सुद्धा मी त्याचे नाव घेतलं नाही, कधी त्यांच्यावर टीका केली नाही. पण ही 2 दिवसात कुली उसात नवीनच नाटकं करायला लागली. तुम्ही आता बोला, तुम्हाला सांगतो कसं असतं कसं नाही. तुमचं काय काय काढायचं काय काय नाही ते बघू, करू द्या ना आमचा आम्हाला धंदा पाणी विकास. या ठिकाणी सगळ्या लोकांना चांगलं जीवन जगू द्या, कारखाने उभारू द्या, पाणी आणू द्या आणि ह्या विषयामध्ये आमचं लक्ष जाऊ द्या. तिसरीकडे लक्ष आमचं घालण्याचा प्रयत्न करायला जातं लय महागात पडेल मित्रांनो. कुठं कुठं अडकला काय काय केलंय काय माहिती आहे का तुम्हाला? आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो, माझ्या जर ही नादी लागले, माझे विरोधक चोपल सुद्धा अँटी करप्शनची इन्क्वायरी चालू आहे मित्रांनो. असं जर जेलमध्ये जाईल ना 2-3 वर्ष बाहेर निघणार नाही, एवढं गबाळ माझ्याजवळच. हे दिसले ना 1 एकर जमीन राहायची नाही तुम्हाला सांगतो, एवढं गबाळ आहे माझं. 1 एकर जमीन राहणार नाही. आणखीन एक संस्था बघितलं नाटक करते, गेले मुंबईला निघून. नाटक जर केलं ना सगळ्या संस्थावरती प्रशासक नेमीन. माझं नाव राजाभाऊ राऊत आहे. एक जण नाटक करत होता ना वय वय वय, काय सुद्धा राहिलं नाही बघा. एका उतारावर बोजा चढायचा राहिला असं जागा शिल्लक नाही. सगळ्या सरकारी जमा केलेत प्रॉपर्टी. त्यामुळे माझ्या वाटत जाण्याचा प्रयत्न करू नका. विश्वास बारबोलेचं पण कानावरनं जोकर गेले. 90 एकर जमीन घालवली ती मी राजन मिलची. परत अरुण दादा माझे जिगरी दोस्त म्हणून ती जमीन परत वाचली तुम्हाला सांगतो. आणि आता वाटत जा कधी आणि कधी माझ्या कचाट्यात घेऊ बाळा, मग मी तुला सांगतो कसं आहे. त्यामुळे या ठिकाणी विचार करून नादी लागला. तुम्ही सापडा कधी, कुणी पण मला सांगू ह्याला वाचवा म्हणून, मी वाचवणार नाही तुम्हाला सांगतो. भले राजकारणामध्ये काय परिणाम होईल ते मला माहित नाही, परंतु मला जर कुणी खवळलं तर मी कसलं विचित्र प्राणी आहे ती बघा. त्यामुळं या ठिकाणी निवडणूक राहिली लोकसभेची वेगळी, निवडणूक देशाची. देशहिताचे प्रश्न नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं, देशाचं हित बघायचंय. आज संपूर्ण जग याकडे बघतंय आणि ही चालली ती गल्ली बोळामध्ये. आज या ठिकाणी मित्रांनो तुम्ही साधं उदाहरण घ्या. जपानला मारले आता ती तर काय टामीन पाण्यावाला, त्याला तर काय विकासाचं काय घेणं देणं ना. अख्या तालुक्यामध्ये 1 कोटी रुपयाचा तर निधी दिला का मित्रांनो? दिला का सांगा बरं? कुणाच्या गावाला काय दिलं? आज कुठलाही निधी न देता या ठिकाणी आज या ठिकाणी दुसऱ्यावरती टीका करायची. खासदार दाखवान काय ही करा, कुठं खासदार भेटला का, उमेदवार भेटला का? अरे तू इकडे कुत्री मारत बोंबलं फिरला, काय केलं आमच्या तालुक्यामध्ये? त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या ना तुम्ही. आज या तालुक्यामध्ये काय केलं मित्रांनो यांनी? आज फक्त तरुण पोरांना फोन करणे, फक्त भडकवणे. आज जी आपली अस्मिता रामाबद्दल वेडवाकडे बोलणे, हनुमानाबद्दल वेडवाकडे बोलणे, नरेंद्र मोदी साहेबांबद्दल वेडवाकडे बोलणे. लय मोठा लागून गेला काय? कुठला लय मोठा लागून गेला तू पण बाळा? तुला कुणी निवडून आला गेल्या वेळेस? कुणाच्या जीवावर निवडून आला, कुणाच्या सभेवर निवडून आला? आणि या ठिकाणी उचलली जीभ लावली टाळ्याला. तुम्ही विकास काय केला, निधी काय आणला, गावोगावचे रस्ते केले का? ह्या सगळ्या या ठिकाणी गोष्टी बोलायच्या सोडून तिसऱ्याकडे ती करते. परत विषय काढला जातो मराठा आरक्षणाचा. आज मित्रांनो पाठीमागं पण मी सांगितलं, आज छत्रपती शिवरायांचे आपण मावळे. आज सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं मित्र. आज या ठिकाणी मीही मराठा महासंघामध्ये काम करतो. आपल्या सगळ्याला माहिती आहे, अध्यक्ष होतो मराठा महासंघाचा. वयाच्या 16 वर्षी शाखा काढल्या. मी मगा सांगितलं मी मार खाल्ला मरणाचा, त्यावेळेस कुठं होती सगळीच. आणि आता पुळकात ती गाडी फिरते ती जरंगे पाटील साहेबांची. आणि या ठिकाणी मराठा समाजाच्या तरुणामध्ये कलुषित वातावरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो.
परंतु आज मी आवर्जून माझ्या मराठा समाज बांधवाला पण सांगू इच्छितो मित्रांनो, की जे आरक्षणाचा विषय, आज अण्णासाहेब पाटील 82 साली आरक्षण मागितलं. त्यांनी सांगितलं की जर आरक्षण नाही मिळालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाटतंय तर करून टाकीन. आत्महत्या केली. अण्णासाहेब पाटलांचा जीव गमावा लागला मित्रांनो. त्या सरकारमध्ये ही मोठी मोठी लोक होती, मंत्री संत्री अमुक तमुक. काय केलं? परंतु आज आमच्या जरंगे पाटलांच्या जीवाला कुठलाही धक्का न लागता या ठिकाणी ज्यावेळेस ते उपोषणाला बसले त्यावेळेस 1870 पासूनच्या नोंदी होत्या, त्या नोंदी कुठल्याही शासनानं हुडकल्या नाहीत. परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या ठिकाणी हुडकण्याचे आदेश कलेक्टरला दिले मित्रांनो. ते सापडल्या. गावोगावी सगळेजण बघा, सगळ्या कुणबीच्या नोंदी सापडू लागल्या, सगळ्याला आरक्षण मिळायला लागले. आज जरंगे पाटलांबरोबर कोण भेटलं नाही? आम्ही पण भेटलो, आम्ही पण बसलो. आज या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की या भागामध्ये तर एक वेगळंच वातावरण निर्माण केलं. जणू काय आम्ही कुठनं पाकिस्तानामधनं झालो. अरे आम्ही पण छावे आहेत छत्रपतींचे, आम्ही पण मावळे. आज या ठिकाणी दादांचा सुद्धा व्हिडिओ बघा या ठिकाणी मित्रांनो. आज राणादादा सुद्धा या ठिकाणी भेटलेले, माझ्याजवळ व्हिडिओ आहे सगळा. मला दुपारीच सगळं लाईव्ह झालेलं दादांचं पण, की दादा सुद्धा जरंगे पाटलांना भेटले आणि त्या ठिकाणी जरंगे पाटलांचा सत्कार केला. आणि सातत्यानं सगळ्याच लोकांनी, आज दादा असतील, मी असेल किंवा आम्ही सगळे आमदार असतील, सातत्याने या ठिकाणी त्यांच्या बाबा ज्या मागण्या येत असतं त्या मागण्याच्या बाबतीमध्ये कोणी विरोध केला? मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी वाशीला त्यांना भेटायला आले आणि सातत्यानं ह्या गोष्टी करत असताना या ठिकाणी विनाकारण आपल्या मराठा समाज बांधवांना, तरुण मित्रांना त्या ठिकाणी भडकवायचं आणि कुठेतरी आरक्षणचा मुद्दा काढायचा. आरक्षणच्या बाबतीमध्ये मित्रांनो प्रत्येक समाजाची या ठिकाणी जी मागणी असती ती मागणी पूर्ण. आता बाई राणादादा आपले आणि जरंगे पाटील साहेब आहे का? आता काय दुश्मन आहे का कोण इथं? आता राणादादा पाटील काय मराठा समाजाचे दुश्मन आहेत? राजाभाऊ राऊत मराठा समाजाचा दुश्मन आहे? संतोष निंबाळकर, भूमकर इथं बसले त्याच्यावर आम्ही मराठा समाज दुश्मन आहेत का? जणू काय आम्ही पाकिस्तानी आणि ही म्हणजे आली कुठली तर काय आता कोणाच्या घरात जन्मलेली मला पण कळतच नाही. आणि ह्याला आता पुळके यायला लागले. आणि ज्यावेळेस मराठा महासंघ म्हणून आम्ही लढत होतो त्यावेळेस कुठे गेले होते सगळे? फक्त स्वार्थासाठी मित्रांनो नदीतनं तीर मारण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. माझी या ठिकाणी माझ्या सर्व मराठा समाज बांधवांना पण विनंती आहे, प्रत्येक गावागावामध्ये मित्रांनो वातावरण खराब झालेलं होतं. आता कुठं प्रत्येक दौरा माझा पूर्ण या तालुक्यातला झाला, सगळीकडलं वातावरण शांत झालेलं आहे. माझी हात जोडून विनंती आहे की आपण थोरल्या भावाच्या भूमिकेमध्ये राहा. सगळ्या समाज बांधवाला सांभाळून घ्या. तुम्ही विकासाचं बघा, विकासाच्या बाबतीमध्ये ते जबाबदारी आमच्यावरती सोडा. कुणी कुठली काळजी करू नका. कुठलाही विकास पाहिजे, कुठलाही निधी पाहिजे गावाला, ती जबाबदारी आमची आहे मित्रांनो. आज बेछूट आरोप केले जातात, काही पण बोलले जातात आमच्याबद्दल. आम्ही कधीच कोणाला बोललो नव्हतो, आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही, गरज नाही. परंतु मी मागा सांगितले वाटं गेलं तर मी सोडणार पण नाही. कारण माझा जुना जर राजेंद्रराव जागा झाला तर मी ह्यांना पळताबोळी थोडी करत. आणि त्या थराला ह्यांनी येऊन देऊन मला एवढी माझी भावना या ठिकाणी. आज या ठिकाणी 25-30 वर्ष झाला आपला सगळा तालुका होरपळून गेलेला आहे आणि आज आपल्याला या ठिकाणी विकास करायचा आहे, पाणी आणायचं मित्रांनो. आणि तुम्हाला पण माझी नम्रतेची विनंती आहे मित्रांनो, एवढं जर एखादा कार्यकर्ता किंवा तुम्ही मानलेला नेता काम करत असाल तर तुम्हाला पण माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडनं पण मी आज बांधून घेणार. कारण आज वैरागची सभा आणि उद्या बारची सभा, उद्या प्रचाराचा शेवट होतोय मित्रांनो. आज मला तुमच्याकडनं शब्द पाहिजे. मी आज गेली 30 वर्षहून अधिक झालं, रात्रीचा दिवस सत्ता असेल नसाल, आमदार असेल नसाल, कुठलीही वेळ आली 24 तास तुमच्यासाठी राजेंद्र राऊत नावाचा एक शिपाई खंबीरपणा तुमच्या पाठीशी उभारलेला आहे. तुमची ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, कुठलीही सोसायटीची निवडणूक असेल मित्रांनो, कधी तुम्हाला उघड पडून दिलेलं नाही. दिलं का? तुमच्या पाठीमागं तुमचा मुलगा भाऊ म्हणून उभारलेला आहे. आज ही पण माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे मित्रांनो. आज मी माझ्यासारखा एक आक्रमक कार्यकर्ता तुमच्या समोर हात जोडून विनंती करतोय. मी पण इरसरीला पेटलेला तुम्हाला माहित आहे. मी जर एकदा माझी बत्ती पेटली तर भल्या भल्याची जाग जिरवल्याशिवाय बसत नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या नेत्याची मान मुंबईला उंच करायची का खाली घालायची हा सगळा तुमच्या हातामध्ये तो अधिकार असेल. तुम्हाला जर वाटत असेल आपला राजूभाऊ राऊत छान मध्ये मुंबईला जावं
तर या ठिकाणी अर्चना ताईला कमीत कमी 20 ते 25 हजाराचं मताधिक्य मिळालं पाहिजे. तुम्ही देणार का नाही मला हात वरून करून या ठिकाणी सांगायचं. एक कार्यकर्ता शांत बसणार नाही तुम्हाला सांगतो. या ठिकाणी माझी विनंती आहे, तुमचा लाड मी हजारदा केलेला आहे, करणार आहे. तुम्हाला कुठली अडचण येऊन देणार नाही, वाटतं ती तुमच्यासाठी करणार आहे या ठिकाणी मित्रांनो. पण कुठलंही गाव महिन्यात जाता कामा नये. खिंड लढवा तुम्ही. 7 तारखेच्या 5 वाजेपर्यंत मतपेटीचं संरक्षण करणं किंवा पाटपोळी मत नेण्याची जबाबदारी तुमची असेल. या ठिकाणी एकही कार्यकर्ता ढिल्ला पडता कामा नये. तुटून पडायचं या ठिकाणी या निवडणुकीवरती ह्यांची कशी थांब दिली मी बघतो. तुम्ही बाकीची काळजी आणि तुम्हाला इथनं पुढं कधीच कुठली गोष्ट कमी पडणार नाही मित्रांनो, त्याचा पण शब्द मी देतो. परंतु या ठिकाणी अर्चना ताई आपल्या या बार्शीच्या मताधिक्यावरती विजय झाल्या पाहिजे, ही जबाबदारी पण तुमची असली पाहिजे. आणि हे करत असताना मी नियोजन करू शकतो मित्रांनो, सभा घेऊ शकतो, परंतु सगळी मतं आणण्याची प्रक्रिया तुम्ही करत असता आणि विजयाचे शिल्पकार खरे तुम्ही असता. म्हणून मी आज या ठिकाणी जबाबदारी तुमच्यावरती टाकतो. पुन्हा एकदा मला या ठिकाणी सगळ्यांनी वचन द्यायचं, भाऊ आम्ही काळजी करू नका, आम्ही जीवाचं रान करून कुठलंही गाव महिला जाऊन देणार नाही, अशा पद्धतीची या ठिकाणी प्रतिज्ञा करायची आणि आपापल्या गावाला जायचं. कुणी गाव सोडायची नाही, पूर्णपणे ताकदीनं ही निवडणूक लढवायची. आणि अर्चना ताईचं चिन्ह घड्याळ आहे, घड्याळाच्या चिन्हा पुढचं बटन दाबायचं मित्रांनो, बटन दाबायला लावायचं आणि आपण कोण आहे या विरोधकाला दाखवायचं आणि पुढे काय असेल ते आपण निश्चितपणानं बघू. त्याची काळजी करू नका. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आणि आपण आपापली गावं सांभाळावी एवढीच विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्जापूरचे सरपंच सोसायटीचे चेअरमन हे राजगुरू यांचा सन्मान करतात. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार म्हणून ही सभा संपली असेल.